नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे बिलवाडी गावामध्ये आणि तिथे एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे आणि ते तुम्हाला आम्ही दाखवतो आणि त्याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देतो. तर आमच्या इथं समोरच मंदिर आहे आणि तिकडे जातो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, इथं आम्ही पोचलो आहे आणि जवळ तुम्हाला मंदिराचं सर्व जे की काय आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला. तर चला तुम्हाला जवळून दाखवतो. तर मित्रांनो, प्रथमतः आपण इतिहास जाणून घेऊ की काय होतं काय नाही. तर या बिलवाडीच्या शिवारात एकूण 12 हेमाडपंथी मंदिरं होते आणि त्यातले फक्त एकच राहिलं आणि 11 ते काही मातीत पुरले गेले, काही हे झाले, त्याच्यामुळे फक्त एकच मंदिर राहिला. तर या परिसरात फक्त शिवमंदिरे नव्हती आणि त्याच्यात काय काय होते, भगवान विष्णू, आपले जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या सुद्धा मंदिरं होती आणि ते मंदिरं आता तर नाही आहेत, पण त्यांच्या काही मूर्ती आहेत ना त्या आहेत. ते कुठे कुठे आहेत इकडे, तर त्या पण आपण शोधू आणि दाखवू तुम्हाला. आणि हे पूर्णपणे काळ्या दगडात बनलेलं आहे आणि त्याच्यात चुना किंवा असं कशाने बनलेलं नाही, ते फक्त करेल आहे की ते दगड एकमेकात अटकवून आणि हे सगळं बनलेलं आहे, त्याला काहीच लावलेलं नाही. अशा मंदिरामध्ये शिवलिंग असते, परंतु बिलवाडीच्या या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला शिवलिंग नसून कालभैरवाची जीर्ण अवस्थेत मूर्ती कोरलेली दिसते आणि ते आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि त्याच्यात मंदिराच्या मध्ये एक तळीसुद्धा आहे, त्याच्यात आता पूर्ण पाणी भरलेलं आहे. ते पाणी आता हे बघा किती पाणी भरलेलं आहे त्याच्यात. तसेच आपल्या इकडच्या साईडने एक मूर्ती दाखवतो, गणपतीची मूर्ती आहे वाटतं, असं वाटतं, पण मला पण काही माहीत नाही एवढं, ती तुटलेली आहे अर्धी. मित्रांनो, आपण इथे जाणून घेतलंय आणि मंदिराच्या आसपास काय, मंदिरामध्ये काय काय ते तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर प्रथमतः आपण तळी पाहायला जाऊ. चला तर तुम्हाला तळी दाखवतो. तरी असं आहे बघा, किती कोरीव काम आहे आणि तिकडं बॅटरी आहे, बॅटरी आपल्याकडे. तर मित्रांनो, हे बघू शकता, मी बॅटरी काढून दाखवतो तुम्हाला. ही जास्त खोलतात नाही तळी, पण आता त्याच्यात पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि पाणी नसते ते त्याच्या खाली एक शिवलिंग पण आहे, ते आता काही दिसून नाही राहिली. आणि त्याच्याच समोर इथे एक मूर्तीसुद्धा आहे, ती पण आता अंधारामध्ये काहीच दिसून नाही राहिली. आणि तसंच इथं जोरी किती मस्त कोरीव काम केलं आहे बघा. आणि इथं काहीच नाही आत्ता सध्या दोन्ही साईडून, पण तेव्हा काहीतरी करत असेल त्याच्यात. त्या इकडच्या साईडसुद्धा आहे एकदम रिकामं. आणि इथंच आपल्याला एक मूर्ती दिसू राहिली, ती मूर्ती कशाची आहे काही कळून राहिलं तसं. आणि तुम्ही बघू शकता इथं दिवा लावलेला आहे, म्हणजे आजपर्यंत या मंदिरात लोक काही पूजा काही करतात. हे बघा, आताच कोण लावून गेले, सर्व ठेवलं आहे. बिलवाडीचे हे जपू राहिले एवढी परंपरा, हे बघू शकता. आणि तुम्हाला याच्यातलं कोरीव काम हे सर्व दाखवतो. आणि हे काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्याचवरती अशा प्रकारे मध्ये आपल्याला मूर्ती बघायला भेटतात, तरी एक नसून अशा कितीतरी मूर्त्या येत आहे. हे बघा, पूर्ण आहेत, पूर्ण मूर्त्याच आहेत. आणि इथं एक हे दिसून राहिलं, ते मला वाटलं त्रिशूळ काढलेलं असं वाटून राहिलं आहे, आणि पण तेच आहे. तर मित्रांनो, ही बघा वरती अशी डिझाईन, एक नंबर डिझाईन आहे. आणि त्याच्यात एक वर छोटंसं आपल्याला बोगदा दिसायला मिळेल. आणि आम्हाला अजून एक मूर्ती दिसलेली आहे, ती मूर्ती इथं आहे. ही मूर्ती इथली ती कुठून तरी आणली आहे आणि ती ठेवलेली आहे असं वाटू राहिलं.
आणि हे बघा एवढं खतरनाक काम. आणि या साईडने सुद्धा आपल्याला जागेला त्रिशूळ बघायला भेटतं. हे बघा. आणि इथं ही कोणत्या प्रकारे कोरलेलं आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही. हे बघा. ती मंदिरात हे काय उंगून गेलंय त्याच्यावरती साफ नाही झालं अजून. तर आता आपण बाहेर आलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूक काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तसंच आपल्याकडे हे बघा, हे त्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारालाच खेटून आपल्याला एक नंदीची मूर्ती दिसते. हे बघू शकता. त्याचं आपल्याला मुकुट तुटेल दिसू राहिलं आणि हे काय हे समजून नाही राहिलं. आणि असं आहे इकडच्या साईडने असं. आणि याच्या बाजूने सुद्धा कितीतरी कोरीव काम आहेत. हे बघा. तर मंदिराच्या डाव्या साईडला हे बघा. आणि हे काय मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. असं वाटू राहिलं का राक्षस असं हे चित्र काढलेलं आहे असं वाटू राहिलं. आणि आपल्या मंदिराच्या डाव्या साईडची बाजू आहे. तसंच इकडे बघा कितीतरी मूर्त्या आहेत इकडं पडलेल्या. म्हणजे त्या जे आधी मंदिरं होते त्यांच्यातल्या मूर्ती असतील असं वाटू राहिलं. हे बघा किती मूर्ती आहेत इथं बघा. आणि या मंदिराच्या मागची साईड हे दगड किती दसावर येऊन गेलेले आहेत. मी तुम्हाला मंदिराच्या मागच्या साईडने दाखवतो. बघा मागची साईड. आणि इथं असे छोटे छोटे दगड पडलेले आहेत त्याच्यातले. हे बघा तुम्हाला सांगितलं ते 12 मंदिरं होते त्याच्यातलेच काही दगड असतील हे. आणि मंदिराची उजवी साईड ती इकडच्या बाजूने पूर्णपणे धसून गेलेली आहे. आणि त्या मंदिरावर असे झाड उंगून गेले आहेत आता. तर आपण मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग पण पाहू शकता. किती असं सुंदर वातावरण आहे. हे बघा. आणि इकडे आता पूर्ण शेतीच होते. आणि मंदिर कसं दिसतो बघा. तर या मंदिराला आता 1000 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असं सांगता. तर मित्रांनो हे आजच्या मंदिराची माहिती कशी वाटली आणि मंदिर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.